नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा आज जाहीर होणार आहेत, कारण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीनंतर साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये शाही स्नानाच्या तारखा जाहीर होतील। कुंभमेळ्याच्या नियोजनासाठीच्या प्राधिकरणाच्या अध्यक्षांची सुद्धा आज नियुक्ती केली जाणार आहे। तर कुंभाबाबतच्या बैठकीमध्ये कोण कोण असतील ते एकदा बघूयात ग्राफिक्समध्ये। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल। मंत्री गिरीश महाजन, नरहरी झिरवळ मंत्री दादा भुसे, सर्व 13 आखाड्यांचे साधू महंत यांची सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थिती असणार आहे। प्रत्येक आखाड्याचे 2 प्रतिनिधी सुद्धा असतील। तर आजच्या बैठकीमध्ये कोणते मुद्दे चर्चेत येतील ते सुद्धा बघूयात। साधू ग्रामसाठी कायमस्वरूपीची जागा, आखाड्यांची 1500 एकर कायमस्वरूपी करण्याची मागणी। प्राधिकरणात साधू महंत, कुंभ नियोजन प्राधिकरणामध्ये साधू महंतांच्या समावेशाची मागणी। निधीची प्रतीक्षा, कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्याकडून अद्याप निधी काही आलेला नाहीये, त्या संदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते। नावाचा विरोध, कुंभ त्र्यंबकेश्वर नाशिक नावानं ओळखला जावा अशी त्र्यंबकच्या शैव आखाड्याची मागणी आहे, त्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। नदी प्रदूषण, गोदावरी प्रदूषणाबाबत नाराजी, स्वच्छतेबाबत ठोस निर्णयाची अपेक्षा सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून केली जाऊ शकते। नाशिकमध्ये 2026 ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये मोठे बदल सध्या बघायला मिळतात। यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा 13 ऐवजी 22 महिने चालणार आहे। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये प्रमुख 3 शाही स्नान पार पडतील। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये 25 ऐवजी यंदा 42 पर्व होणार अशी सुद्धा माहिती मिळते आहे आणि 75 वर्षांनी येणाऱ्या त्रिखंड योगामुळे कुंभमेळ्याबाबत यंदा हे मोठे बदल बघायला मिळत आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण बघू शकतोय जो सिंहस्थ कुंभमेळा होतोय, मात्र यामध्ये यावेळी अनेक महत्त्वाचे मोठे बदल बघायला मिळत आहेत। नेमके काय काय बदल आहेत हे? गौरी, अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की यावेळेला त्रिकाल खंड योगामुळे एकूणच जर बघितलं तर 12 महिने होणारा कुंभमेळा यावेळेला 22 महिने होणार आहे। आणखी दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे यावेळेला प्राधिकरण कायदा करण्यात आलेला आहे। प्रयागराजच्या धर्तीवर या संपूर्ण कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यासाठी आजच्या दिवशी या प्राधिकरण कायद्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे यावेळेला मुख्यमंत्री स्वतः साधू महंतांसोबत आणि काही प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये चर्चा करणार आहे। जे विविध मुद्दे आहेत त्या अनुषंगाने ही चर्चा होत असताना कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या ज्या तारखा आहेत, स्नानाच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर केल्या जाणार आहे। या सगळ्या दरम्यान अनेक साधू महंतांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चिंतन मनन या सगळ्या काळामध्ये केलं जाणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे साधुग्रामसाठी लागणारी जी जागा आहे ती कायमस्वरूपी घेण्यात यावी, खरेदी करण्यात यावी। अनेकदा आपल्याला माहिती आहे की भाडेतत्वावर जागा घेतली जाते, मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं जातं आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा दर 12 वर्षांनी हा जो साधुग्रामचा मुद्दा आहे तो उपस्थित केला जातो। त्यामुळे कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी साधुग्रामसाठीची जागा आहे तिचं भूसंपादन व्हावं अशा स्वरूपाची मागणी साधू महंतांची आहे। दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान जे प्राधिकरण करण्यात आलेलं आहे त्या प्राधिकरणामध्ये साधू महंतांच्या काही प्रतिनिधींचा देखील समावेश व्हावा अशा स्वरूपाची मागणी साधू महंतांकडून करण्यात आलेली आहे। मागील दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू महंतांचा समावेश नसणार अशा स्वरूपाचा खुलासा केलेला होता, मात्र त्यानंतर साधू महंतांनी ही मागणी केलेली आहे। महत्त्वाची बैठक होती, त्या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणते निर्णय घेतले जातात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।